हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू आचार, आपला टेस्ट पार्टनर। स्वातंत्र्यदिनी महापालिकेच्या मांस विक्री बंदीच्या निर्णयाचा इम्तियाज जलील यांच्याकडून निषेध। चिकन मटनवरती ताव, मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांना निमंत्रण। मांस विक्री बंदी विरोधात जितेंद्र आव्हाड आक्रमक। कल्याणमधील हॉटेलमधून आव्हाडांची सरकारवरती टीका, तर 1988 आदेशामध्ये मांस विक्रीचा उल्लेख नसल्याची टीका। कल्याणमध्ये हिंदू खाटीक समाजाचं आंदोलन, कोंबड्या घेऊन महापालिका प्रशासनाचा नोंदवला निषेध। पोलिसांकडून आक्रमक आंदोलकांना घेतलं ताब्यात। मुंबई, ठाणे आणि नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढणार। अघोरी शक्ती आली तरी सुद्धा कोणीही वज्रमुठ तोडू शकत नाही। संजय राऊतांकडून ठाकरेंच्या युतीबाबत सूचक विधान। ठाकरे बंधू पहिल्यांदाच एकत्रित बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक लढवणार, तर ठाकरेंना शहर येण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी दरेकर आणि लाड या दोन शिलेदारांना उतरवलं मैदानात। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकड्यांना चोख प्रत्युत्तर देणाऱ्या जवानांना सलाम। जवानांनी शत्रूंना कठोर शिक्षा दिली। मोदींकडून ऑपरेशन सिंदूरमधील जवानांना कौतुकाची थाप। काहींना वाटतं देश 2014 नंतर स्वतंत्र झाला, मात्र 2014 नंतर देश खड्ड्यात गेला, तर भाजपनं देशाला धर्मांध केलं। संजय राऊतांची मोदींवरती घणाघाती टीका। ट्रम्प यांचं नाव घेण्यासाठी भीती वाटते का? फक्त पाकलाच इशारा का देता? चीनलाही द्या, राऊतांचं मोदींना आव्हान। मंत्रिपद वाचल्यानंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा शनीचरणी लीन। वदाच्या भोवऱ्यात सापडल्यानंतरही शनी मंदिरात जाऊन घेतलं होतं दर्शन। पुढील 3 ते 4 तासात मुंबईसह उपनगरात मध्यम ते मुसळधार, तर रत्नागिरी जिल्ह्यातही दमदार पावसाची शक्यता। नागरिकांनी सतर्क राहावं, प्रशासनाकडून खबरदारीचं आवाहन। आणि बीडच्या माजलगाव तालुक्यातील सरस्वती नदीला पूर, नदीचं पाणी पुलावरून गेल्यामुळे वाहतुकीला फटका। स्वागत आणि बातमी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मुंबई वर्ध्यासोबतच नाशिकच्या येवल्यामध्ये आत्मदहन करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। नाशिकमधील मर्दानी सामाजिक संघटना आणि समाजसेवी पक्षाकडून मंत्रालयाच्या बाहेर आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला। माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात हे आत्मदहन आंदोलन करण्यात आलं, तर दुसरीकडे वर्ध्यात कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे यांच्या त्रासाला कंटाळून कंत्राटदारांना आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। बाबा जाकीर यांच्या 1.5 कोटी रुपयांच्या देयकाची फाईल महिनाभरापासून प्रलंबित आहे। येवला तहसीलच्या मैदानात ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असताना काही शेतकऱ्यांनी अंगावरती डिझेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। सर्व शेतकरी पारेगाव इथले असून शेतशिवाराचा रस्ता खुला करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। यानंतर आपण थेट ही दृश्य बघतोय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आवारातच आज त्यांच्या आदेशाचा निषेध करत जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे सहकारी मटण पार्टी करतायत। यासाठी माहिती घेण्यासाठी थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, आज सकाळपासूनच कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयाच्या बाहेर पोलिसांचा बंदोबस्त आहे। काही खाटीक समाजाचे देखील कार्यकर्ते आलेले होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता काँग्रेसचे देखील कार्यकर्ते आलेत, ज्यांनी कोंबड्या घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला। त्यांनाही पोलिसांनी अडवलं आणि आता आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील आलेत, त्यांच्या आंदोलनामध्ये सामील झालेत। याची माहिती घेण्यासाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, पाहिलं तर सकाळपासून जे कल्याण नगरपालिकेचं मुख्यालय आहे तिथं आज स्वतंत्र दिन असताना देखील एक वेगळं वातावरण होतं। संपूर्ण महापालिकेला छावणी स्वरूप लाभलं होतं। त्यानंतर हिंदू खाटीक समाजाने तिथं कोंबडी आणून त्यांचं निषेध आंदोलन केलं। त्यानंतर काँग्रेसचे जिल्हाधिकारी त्यांचे पदाधिकारी यांनी मुख्यालयाच्या बाहेर कोंबड्या आणून पालिकेच्या आदेशाचा निषेध केला। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं
तर आता कल्याणमध्ये जी महानगरपालिका आहे, महानगरपालिकेतून हाकेच्या अंतरावरती एक जय मल्हार म्हणून हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे इथं मटन पार्टी करायला आलेले आहेत. आणि एक प्रकारे आजच्या दिवशी जी महानगरपालिकेने बंदी घातलेली आहे मांस जे आहे ते विक्री करता, त्याचा निषेध म्हणून इथं नॉनव्हेज खाऊन म्हणजे मांसाहार करून ते या पालिकेच्या जो आदेश आहे त्याचा निषेध करणार आहेत. याकरता महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्ष असेल, ठाकरे गट असेल, शरद पवार गट असेल, हे सगळेच पदाधिकारी जे आहेत इथं आलेले आहेत आणि थोड्याच वेळात या सगळ्या याला सुरुवात होईल. बिलकुल. आता कोण कोण तिथं उपस्थित आहे आणि हे हॉटेल जे आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयापासून किती दूर आहे, आणि आता बघूयात आपण जितेंद्र आव्हाड नेमकं काय बोलतात. जितेंद्र आव्हाड देखील आक्रमक झालेत महानगरपालिकेच्या या आदेशाविरोधात, कारण आज 15 ऑगस्ट रोजी मटण चिकन विक्रीला बंदी करण्यात आलेली आहे आणि याचाच निषेध करत अनेक जण रस्त्यावरती उतरले, महापालिकेच्या मुख्यालयासमोर आंदोलनं करत होते. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून आज सकाळपासूनच पोलिसांनी पालिका मुख्यालयाच्या बाहेर बंदोबस्त ठेवलेला होता. आणि आता जितेंद्र आव्हाड हे माध्यमांशी बोलतायत, ते देखील आपण ऐकणार आहोत. काही काँग्रेसचे कार्यकर्ते आज सकाळपासूनच आपण बघतोय, काही महिला कार्यकर्त्या सुद्धा हातात कोंबड्या घेऊन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयात कोंबड्या सोडण्यासाठी निघालेले होते. मात्र या सगळ्यांना पोलिसांनी थांबवलं, काही जणांना ताब्यात देखील घेतलं. मांस खरेदी विक्री आज 15 ऑगस्ट रोजी बंद राहील असा महापालिकेचा आदेश होता. तुमचा हा पार्टी शब्द आहे ना, हा तुमचा शब्द एक प्रतिकात्मक आंदोलनाची सुरुवात केली आम्ही. आणि इथे भोजन होतं, पार्टी होत नाही. आणि ह्याला स्नेह भोजन म्हणतात. मेजवानीचं निमंत्रण तुम्हाला दिलं असं कळलं आम्हाला की काँग्रेस पक्षाने तुम्हाला. नाही, असं आहे की समविचारी पक्ष आम्ही सगळे एकत्र आहोत. अख्ख्या सगळ्यांनीच भूमिका घेतली. हे काय पद्धत आहे? हा माझ्याकडे GR आहे, ज्या GRचा उल्लेख केला जातो कल्याणमध्ये. त्याच्यामध्ये कुठे लिहिलंय विक्रीला बंदी? कत्तलखान्याला बंदी आहे, विक्रीला बंदी कोणी सांगितली? आमचं हेच म्हणणं आहे, ही जोर जबरदस्ती कशासाठी? स्वातंत्र्याचा आनंद घेण्यासाठी म्हणून स्वातंत्र्य दिवस आहे ना. भूकमारी से आजादी, अत्याचार से आजादी, मनुवाद से आजादी. हे काय कसलं हे? मांसाहार विरुद्ध शाकाहार ही लढाई लावून द्यायची. त्या सरकारला फक्त लढाई लावण्याची कामं चालू आहेत. जाती जातीमध्ये, धर्माधर्मामध्ये, भाषा भाषांमध्ये, प्रांतामध्ये, जेणेकरून आमचं भलं झालं पाहिजे. महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझी विनंती आहे, अहो रस्ते सुधारवा ना, अहो गटारी सुधारवा, कल्याणमधल्या रस्ते सुधारवा. हालत बघा रस्ता गटारांचे काय झाले. नको तिथे काम नका करू ना. तुमच्या रस्त्यांवरती त्या कोंबड्या चरतात, ते कमीत कमी लोक कोंबड्या खातात तरी. नको त्या गोष्टी कशाला करायच्या, या आगी कशाला लावायच्या. आणि शासनाने देखील ह्याच्याकडे दुर्लक्ष करणं हा शासनाचाच प्लॅन असतो. हा जो काय मराठी विरुद्ध मराठी हा वाद कशासाठी? राजकारण, निवडणुका. हा वाद कशासाठी? राजकारण, निवडणुका. सगळं निवडणुका ठेवूनच आपण जर करणार असू तर कशालाच अर्थ राहिला नाही. 15 ऑगस्ट आहे, या देशाला स्वातंत्र्य मिळालं, पारतंत्र्यातनं बाहेर आलो आपण. हे कुठलं नवीन राज्य व्यवस्था आली की तू लोकांच्या तोंडालाच कुलूप लावायची व्यवस्था करण्यात येते. म्हणून आम्ही सगळ्या समविचारी पक्षांनी एकमेकांशी बोलून ठरवलं की हेला जुमानायचंच नाही, हे वाढत जाणार आहे. माझ्या मित्रांनी सचिननी बरोबर उदाहरण दिलं की उत्तर कोरियाचा जो अध्यक्ष आहे किम जॉंग का काहीतरी आहे, त्यांनी 8 प्रकारचे केस हे दिलेत की असेच केस कापायचे.
आणि त्यांनी ते सगळ्यांना सांगितलं की ह्या केसाच्या बाहेर तुम्ही जायचं नाही, असेच केस कापायचे, नाहीतर शिरचे. भारत त्याच्यापासून लांब नाही आहे. तुम्ही माझ्यासारखेच केस कापा आणि माझ्यासारखेच केस ठेवा, असं भारतामध्ये नवीन सुरू झालं तर मला काय आश्चर्य वाटणार नाही. आपण इतक्या खालच्या लेवलला चाललो आहोत. 1987चा शासन निर्णयाचा आधार घेऊन आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. या शासन निर्णय नाही आहे, तो सल्ला दिलेला आहे. सल्ला तुम्हाला करायचं तर करा. मग ठाणे महानगरपालिकेने का नाही केलं? मुंबई महानगरपालिकेने का नाही केलं? कत्तलखाने बंद आहेत तोपर्यंत मान्य. विक्रीवरती कसली बंदी? आणि सकाळपासून कार्यकर्त्यांच्या घरात घुसून त्यांना दाबून ठेवलेले. अरे काय काय चालवलंय? म्हणजे 15 ऑगस्टच्या दिवशीही कार्यकर्त्यांच्या घरात जाऊन पोलीस बसतात आणि बाहेर जायचं नाही, नाही तर अटक करू. हे काय चालवलंय? हे काय पोलिसी राज्य व्यवस्था झाली की काय? ते काय अतिरेकी आहेत आमचे कार्यकर्ते? हे जुम जबरदस्ती चालणार नाही हो. असा शासनाने सल्ला दिलेला आहे. सल्ला. मी तर GR दाखवला ना. GR आहे ना माझ्या हातात. याच्यात कुठे विक्री आहे का? याच्यात कुठे विक्री आहे का? हा पहिला GR ते म्हणतात ना, कल्याण महानगरपालिकेचाच आहे, तुमच्याच लोकांनी काढलेला आहे. हा पहिला आहे. यात काय म्हटलंय? देण्यात 87 दिला शासनाच्या सल्ल्यानुसार. शासनाने सल्ला दिलेला आहे, आदेश नाही. तरी आम्ही तो मान्य केला. तरी त्याच्यात कुठे आहे का की विक्री करू नये? आता सुट्टीचा दिवस आहे, दुपारची लोक जेवायला जातील, रात्री जेवायला जातील, हॉटेलमध्ये जातील, काहीतरी बघतील काय मटण मिळतं का, चिकन मिळतं का. आजकाल महागाई एवढी वाढली आहे की पूर्वी 1 किलो मटणामध्ये पाव किलो बटाटा असायचा. आता 100 ग्राम मटणामध्ये 1 किलो बटाटा असतो. म्हणजे वासावरतीच जेवायचं असं मटणाचं जीवन आहे. एवढी महागाई वाढली आहे. नागरिकांच्या स्वातंत्र्यावर घाला घातला. नागरिकांच्या काय, तुमच्या पण. तुम्ही पण नागरिकच आहात. पत्रकारांनो हे विसरू नका. आम्ही भांडतो ते तुम्ही मटण चिकनचे पण तुम्हाला पण आवड आहे खाण्याची. भाजपकडून वारंवार जो आरोप आहे तो केला जातो की जितेंद्र आव्हाड आहे ते एखाद्या विषयाचा भाऊ करतात, त्या ठिकाणी ते नौटंकीबाज आहेत असं देखील तुम्हाला उल्लेखलेलं आहे. या ठिकाणी जो विषय आहे तो एवढा मोठा नव्हता, तो विषय घेतला आपण. लोकांनी स्वीकारला आणि मोठा झाला ना, बोलले ना सगळे नेते. मी काय मला माहिती आहे. आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी मी पत्रकारांसमोर बसलेलो नाहीये. वारंवार तुमच्यावरती आरोप केले. माझ्यावरती आरोप केल्याने माझ्यावर आरोप केल्याने काय मला काय, मी छोटा होतो? म्हणजे मला कमीत कमी ते लेखी तरी धरतायत आजकाल, नाही तर पूर्वी तर अनुलेख्याने मारायचे. जितेंद्र आव्हाड आता कमीत कमी बोलतात तरी नौटंकी आहे. म्हणजे काहीतरी आहे ना. त्यामुळे जास्त लक्ष द्यायचं नाही हो त्यांच्याकडे. आपलं आपलं काम करत राहायचं. एक प्रकारे हे हुकुमशाहीच्या दृष्टिकोनातून देश चाललाय का? हा देश हुकुमशाहीकडेच चाललाय. अहो अख्खी मतं चोरून दिली. काल सुप्रीम कोर्टाने ईव्हीएमचा एक हे दिला, निकाल दिला. ईव्हीएम मध्ये घोटाळा केलेला. सुप्रीम कोर्टाने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत याच्यानंतर त्यांनी दिलेल्या निकालामध्ये तो निकालच पलटी झाला. म्हणजे ईव्हीएम मध्येच चोऱ्या झाल्या होत्या. आता वोट चोरी झाली ते ठीक, तोपर्यंत ठीक होतं. ते ईव्हीएम मध्ये पण चोऱ्या सापडायला लागल्या. व्यवस्था कुठे चालली आहे हे नागरिकांनी बघावं. सर हिंदी बताइए, आप कल्याण पहुंचे हो, तो जो आदेश है रूलिंग पार्टी के प्रवक्ताओं का कहना है कि ये तो 1988 से आदेश है. अभी देखो 87 से आदेश है. आदेश क्या था? कोई आदेश आया था क्या? आदेश लिखा है क्या उसमें? इसमें स्वयं महानगरपालिका का ये आदेश है, ये सूचना है. उसमें वो कहते हैं कि 1987 को निकले परिपत्र के सुझाव दिया है. सुझाव, सल्ला, उसको सुझाव बोलते हैं, उसको आदेश नहीं बोलते. सुझाव और आदेश में फर्क है. और उसमें कहा है कि कत्ल खाने बंद रखो. उसमें ये नहीं कहा है कि बिक्री भी बंद करो. तो ये आदेश को किस तरह से देखते हैं आप? और
मुझे नहीं मालूम मुर्गी को जानवर कहते हैं, मुझे अब थोड़ा शब्दकोश तलाशना होगा। मुर्गी को जानवर कहते हैं क्या? मुर्गी को जानवर कहते हैं क्या? कोंबडीला 4 पाय असतात काय? 2च पाय असतात ना, म्हणजे तो पक्षी झाला ना। पक्षी आणि जनावरांमध्ये फरक आहे की नाही आहे? शब्दच्छल करू नका। कोंबडी कापण्यावर बंदी आहे आणि विक्रीवर बंदी आहे हे मला दाखवा, यांच्याच सर्क्युलर मध्ये दाखवा। चला, हीच मागणी होती। 88 में जो लिखा गया था उसमें बिक्री के लिए कोई आदेश नहीं था बिक्री के लिए। अरे जरा थांबा ना, अहो तुम्ही जरा लवकर तरी घ्यायचं ना। बसा, उठा लवकर, बसा चला, दुसरं काय असेल या तुम्ही या, वेळेत यायचं नाही। आता माझा साधा प्रश्न आहे, ह्याच्यात कोंबडीचा कुठे उल्लेख आहे? सांगा चला। छोटे जानवर और बडे जानवर, छोटे जानवर म्हणजे कोंबडी झाली काय? तुमचेच आदेश तपासा ना, मग कोंबड्यांची दुकानं का बंद केली? म्हणजे स्वतःचे दिलेले आदेशही स्वतःला व्यवस्थित वाचता येत नाही, ते आदेशही व्यवस्थित काढता येत नाही। मला सांगायचं की त्यांनी लिहिलेलं आहे, लहान व मोठे जनावर, कोंबडी जनावरांमध्ये येते का? कोंबडी हा पक्षी आहे। जर शासनाला पक्षी आणि जनावरांमधला फरक कळत नसेल तर त्यांनी थोडासा एक व्याकरणाचा कोणीतरी टीचर मंत्री म्हणून करावा। आमदार विश्वनाथ भोईर असं म्हणाले, 1 दिवस नाही खाल्लं तर काय फरक पडतो, तसं पण लोकांनी याच्यावर। पण एक दिवस खाल्लं तर त्यांना काय फरक पडतो? ते काय घरी खातात आम्ही विचारतो का त्यांना? आम्ही गेलेलो त्यांना घरी काय खातात बघायला, ते किती वेळा डालमुंडी खातात त्यांना विचारा जाऊन। विश्वनाथ भोईर यांचा आवडता खाणं डालमुंडी आहे, त्यांनी नाही सांगावं मला। अहो तुम्ही खात नाही ना म्हणून जगाने खायचं नाही असं थोडी आहे। तुम्ही जे काय करता ते जग करत नाही ना विश्वनाथ भोईर साहेब। चला आता काय एक संजय राऊत असं म्हणतायत की मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, नाशिक यामध्ये सेना आणि मनसे एकत्रित लढे। ठीक आहे ना, अजून वेळ आहे, हो अजून निवडणुकींना वेळ आहे। सध्या हे वातावरण तर निवडू द्या। तर वसईविरार महानगरपालिकेच्या आयुक्तांनी ईडीने काल अटक केली होती, त्यांना कोर्टात हजर केलं असं त्यांचे वकील असे म्हटलेले आहेत की भाजप आणि शिवसेनेच्या अंतर्गत वादातून ईडीने ही कारवाई केली आहे, ईडी राजकीय सोडाने ही कारवाई करते, स्वतः वकीलच कोर्टात अशी म्हटले। ह्या राज्य शासनाच्या आशीर्वादाने झालेल्या भ्रष्टाचारावर राज्य शासनाने लक्ष द्यावं। एवढा मोठा भ्रष्टाचार होतो, रेट लावला जातो, 200 का 300 रुपये स्क्वेअर फीटचा रेट होता। एवढी हिंमत होती कशी अधिकाऱ्यांमध्ये? जेव्हा वरती आका बसलेले असतात तेव्हा खालचा काका बिंदास असतो। जे पत्रकार श्रावण पाळत नसतील त्यांनी कृपया जेवून जावे। जितेंद्र आव्हाड हे देखील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं जे काही आदेश काढलेले आहेत त्याचा निषेध करण्यासाठी सामील झालेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत। त्यांनी जवळपास असलेल्या एका हॉटेलमध्ये ते नॉनव्हेजच्या जेवणाचा आस्वाद घेणार आहेत, कारण त्यांनी जे काही आदेशाचं पत्र आहे किंवा जे पत्र काही वर्षांपूर्वीचं ज्या आधारे पालिकेनं हे आदेश दिलेत त्यामध्ये काही सवाल उपस्थित केलेले आहेत, त्यामध्ये फक्त सल्ला दिलेला आहे, कुठेही सक्ती नाही। त्यामुळे सरकारकडनंच भांडणं लावण्याचं काम सुरू आहे आणि आम्ही कोणत्याही दिवशी मांसाहार करण्यासाठी मोकळे आहोत किंवा कोणतीही सक्ती कोणी कोणावरती देखील करू शकत नाही असं जितेंद्र आव्हाड यांचं म्हणणं आहे आणि ते देखील या निषेध आंदोलनामध्ये सहभागी झालेत।